आपण नेहमी फिरायला जातो तेव्हा आपण हॉटेलमध्ये राहतो, आपण हॉटेलमध्ये दुपारी चेक इन करतो, नेक्स्ट डे सकाळी चेकआउट करतो, हे अगदी कॉमन आहे. पण असं खूप वेळा होतं की आपण चेकआउट केलं हॉटेलच्या चेकआउट वेळेप्रमाणे आणि आपली फ्लाईट किंवा ट्रेन एकदम संध्याकाळी उशिरा आहे, साईट सीमध्ये अशी काहीच नाही आहे, 3-4 तास करायचा काय प्रश्न पडतो आपल्याला, बाहेर फिरायला लागतं किंवा हॉटेल लॉबीत नुसतं बसायला लागतं. तर अशा वेळेला आपल्याला आराम कुठे करता येईल, त्याच्यावर एक सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे आता. किंवा आपण ओव्हरनाईट ट्रेननी ओव्हरनाईट बसने एखाद्या ठिकाणी पोहोचतो, आपला पहिलाच दिवस असतो, रात्रभर प्रवास झालेला असतो, आपण थकलेले असतो, तर आपल्याला एक 2-3 तासाकरता कुठेतरी एक रेस्ट घ्यावी, एक फ्रेश व्हावं, आंघोळ व्हावी, कुठेतरी छान ब्रेकफास्ट मिळावा, म्हणजे आपण पुढचा आपला प्रवास करायला मोकळे होतो आणि फ्रेश राहतो आपण. किंवा आपण रात्रभर प्रवास करून जातो, आपली लगेच सकाळी 12 किंवा 11:30-12ला मीटिंग आहे आपली. कॉर्पोरेटमध्ये असं खूप वेळा कॉमन असतं, लोक वन डे ट्रिप करतात, ओव्हरनाईट जाऊन मीटिंग करून परत रात्रीच्या बसने निघतात. तर सकाळी 3-4 तास आपल्याला एक फ्रेश व्हायला किंवा एक तासभर झोपायला, आंघोळ करून घ्यायला आणि एक छोटा ब्रेकफास्ट पटकन करायला अशा फॅसिलिटी कुठे मिळतात? आपल्याला खूप वेळा हॉटेल रूम मिळते, खूप महाग असते, मग तेवढा खर्च कोण करणार असा प्रश्न पडतो. तर या सगळ्या सोल्युशन्सवर एक नवीन वेबसाईट निघाली आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे MyStay, MyStay, mystay.com. तुम्हाला ती खाली दिसती त्या वेबसाईट, स्क्रोल होते त्या वेबसाईटचा ॲड्रेस.